हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चा सर, तुमचा मॅथ्स टीचर. बच्चे लोक आपण स्टडी करतोय मॅथ्स पार्ट 1चं सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे रियल नंबर्स. बच्चे लोक, रियल नंबर्स आपलं आधी सगळं एक्सप्लेन करून झालंय की रियल नंबर्स काय. पण चला तरी सुद्धा बच्चे लोक सुरुवात झाली नॅचरल नंबर्सने, नंतर आले होल नंबर्स, नंतर आले इंटिजर्स, नंतर रे रॅशनल नंबर्स आणि आता रियल नंबर्स. आणि 11वी 12वी मध्ये अजून पुढे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर्स नावाचा सेट पण शिकायचा आहे. तर बघा, सुरुवात झाली होती मॅथची नॅचरल नंबर्स पासून, मग आले होल नंबर्स, मग आले इंटिजर्स, मग आले रॅशनल नंबर्स, मग आले रियल नंबर्स. आपल्याला स्टडी करायचा आहे रियल नंबर्सचा. पण तरी आपला पहिला एक्सरसाइज जो आहे म्हणजे लोक तो याच्यावर आहे, म्हणजे कोणावर, रॅशनल नंबर्सवर आहे. म्हणजे लोक आपल्याला हे पण माहिती आहे की नॅचरल नंबरचा सेट हा W चा सबसेट असतो, होल नंबरचा सबसेट असतो. W हा I चा सबसेट असतो, I हा Q चा सबसेट, Q हा R चा सबसेट असतो. थोडक्यात काय, N इज सबसेट ऑफ रिमेनिंग ऑल. ओके, N आणि W आर सबसेट्स ऑफ रिमेनिंग ऑल. हे पहिले तिघ सबसेट्स ऑफ उरलेले दोघं, हे पहिले चौघ सबसेट्स ऑफ आर. तर असं ते रिलेशन आहे. आणि चलो याच्यावरच आपण काय तर प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती आणि त्यातलंही आपण पहिलं सम कंप्लीट केलेलं आहे. चला सॉल्व्ह करूया सेकंड समला. चलो क्वेश्चन 2 आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आपल्याला चांगलं माहिती आहे की चलो रॅशनल नंबर आपण P अपॉन Q फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. रॅशनल नंबर P अपॉन Q फॉर्म मध्येही आणि डेसिमल फॉर्म मध्येही लिहिता येतो. ओके, आता सध्या इथे कसं दिलंय आपल्याला, P अपॉन Q फॉर्म मध्ये दिला आहे. आपल्याला तो कन्वर्ट करून द्यायचा आहे डेसिमल फॉर्म मध्ये. मग आता म्हणजे लोक डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना प्रत्येकाचा ट्रिक, प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळ्या मेथडने येईल. जिथे जे इझी वाटलं ते करायचं. जसं इथे एखादा याला असं पण सॉल्व्ह करेल, 127 ला डिवाइड करायचंय, कुणी डिवाइड करायचंय, 200 ने डिवाइड करायचंय. आणि आपलं जे काही लहानपणापासूनची मेथड आहे त्या मेथडने तो सॉल्व्ह करत राहील. इथे भाग जात नाही म्हणून पॉइंट, मग 200, मग इथे 127 चा किती करायचा, तर 0 एक्स्ट्रा घेऊन टाकायचा, मग 200 इंटू काय 6, हे चालू राहील आपलं असं. तर बच्चे लोक ही पण आपली मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड, पारंपरिक मेथड डिवाइड करण्याची. पण ह्या मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालेल आणि तुमच्याकडे अजून काही याला ऑप्शन असेल सिंपल काही, तर तो यूज केला तरी चालतो. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. तर बच्चे लोक मी याला सॉल्व्ह करतो असं, 127 अपॉन 200. मी काय करतो, या 200 चा 100 करून घेतो, 200 चा 100 करून घेतो. 100 ने डिवाइड करणं एकदमच साधं काम असतं, म्हणून मी 200 चा काय करून घेतोय 100. मग 2 ने डिवाइड केलं की 2 1 जा 2, 2 ने डिवाइड करून मला कोण येऊन जाईल 100. चला मी याला पण 2 ने डिवाइड करून घेतो. मग 2 ने याला डिवाइड केलं बच्चे लोक तर येते 2 6 जा 12, 2 6 जा 12. नंतर 2 3 जा 6, 1 रिमाइंडर आहे, 1 रिमाइंडर आहे. मग 1च आणि त्याच्यानंतर आता अंक नाहीयेत म्हणून काय घ्यावा लागेल बच्चे लोक, पॉइंट. आणि 1 चा आता 10, 2 5 आर 10. म्हणजे लोक हे कसं आलं हे सांगण्याची फारशी गरज नाही. काय केलंय आपण, ह्या दोघांना 2 ने डिवाइड केलंय. 2 ने डिवाइड केल्यामुळे हा 200 चा झाला आहे 100 आणि 127 चा झाला 2 ने डिवाइड केल्यामुळे किती, 63.5. आता बच्चे लोक तुम्हालाही चांगलं माहिती आहे की 100 ने डिवाइड करणं म्हणजे जस्ट 100 मध्ये 2 झिरो आहेत म्हणून 2 पॉइंट्स अजून देणं. 100 मध्ये 2 झिरोज, 2 पॉइंट्स अजून देऊन टाका. मग मी 2 पॉइंट्स अजून देतो. इथून इथे आलो की 1 पॉइंट होईल, इथून पुढे आलो की अजून 1 पॉइंट होईल. म्हणजे मला हे काय लिहिता येईल बच्चे लोक, 0.635. एक कसं जाईल, अजून 2 पॉइंट दिले तर हा पॉइंट कुठे येऊन जाईल, 1 2 इथे येऊन जाईल.
तर आन्सर राहील 0.635. तुम्ही असंही आन्सर आणलं असतं 127 डिवायडेड बाय 200 ह्या पद्धतीने आणलं असतं तर आन्सर आपलं हेच येणार आहे. आन्सरमध्ये कोणताच बदल होणार नाही. आणि इथे सिंपल ट्रिक यूज करता येत होती की मी 200चा काय करून घेतला 100 आणि 100ने डिवाइड करणं म्हणजे काय तर 2 पॉईंट्स आहे ना, मग अजून 2 पॉईंट्स मी पुढे घेऊन घेतले. हे सिंपल झालं. तर चलो कधी आपण काय करणार अशा मेथडने जाणार, कधी काय करणार त्या तुमच्या पारंपरिक ट्रॅडिशनल मेथडने जाणार. चला हे झालं आपलं फर्स्ट सम. सॉल्व करूया यातल्या सेकंड समला. चलो यातलं सेकंड. चलो सेकंड आहे 25/99. सेकंड आहे 25/99. आता चलो डिनॉमिनेटरला 100 नाही बनवता येते आपल्याला. डिनॉमिनेटर 99 आहे, या 99ला 100 नाही बनवता येत. मग या 25/99ला 99चं आपल्याला मागच्यात कसं 200 होतं, 2 ने डिवाइड करून 100 करून घेता आलं, तसं इथे नाही करता येत. म्हणून मी चाललो आपल्या ट्रॅडिशनल मेथडने. 25 त्याला डिवाइड करायचं बचलो 99 ने. डिवाइड कोणाला करायचंय 25ला. कोणी डिवाइड करायचंय 99 ने. चला चलो म्हणा 99चा पाडा. 99 1 99. तर इथे 99 पण नाहीत म्हणून सुरुवातच कशी द्यावी लागेल पॉइंटने. सुरुवातच करावी लागेल पॉइंटने. मग पॉइंट घेतल्यामुळे इथे 25च्या ऐवजी काय लिहावं लागेल 250 घ्यावं लागेल. मग बच्चे लोक आता म्हणा 99 म्हणजे जवळपास 100. 100 2 200. 100 3 300. 300 आपल्याकडे आहेत का नाही, तर 99 2s करावं लागेल. 99 2s. तर मग 99 2s किती होतील बच्चे लोक, तो 198. 99 इंटू 2 केलं की किती 198. करा सबट्रॅक्शन. 10 - 8 2 1 कॅरियर. 5 - 10 5 1 कॅरियर आणि 2 - 2 0. म्हणजे थोडक्यात काय विचारलो तर 250 मधनं 198 सबट्रॅक्ट केले की किती उरतात 52. आता आपल्याकडे पुढे अंक शिल्लक नाहीत म्हणून काय घेत राहायचा 0. पुढे काही शिल्लक नाही म्हणून पुढचा अंक काय घेत राहायचा 0. चला 99 म्हणजे जवळपास 100चं टेबल म्हणून 100 5s 500. 99 100च्या जवळ आहे, अंदाज घेता येईल आपल्याला. 100 5s 500 म्हणजेच 99 5s चालेल. कारण 100 6 600 होती, ते 600च्या जवळचा नंबर आहे का नाही. मग 99 5चा आपल्याला डिव्हिजन करता येईल. मग 99 5चा 5 9s 45 4 कॅरियर. 5 9s 45 आणि 4 49. तर चलो 99 5s किती होतात 495. चला करा सबट्रॅक्शन. मग चलो 10 - 5 5. 10 - 5 5 1 कॅरियर. 2 - 10 होत नाही, मग 12 - 10 2 1 कॅरियर आणि 5 - 5 काय येतं 0. तर चलो आता रिमाइंडर आलाय 25. अरे हो, पण आपण सुरुवात केली होती 25लाच डिवाइड करायला. सुरुवात केली होती 25ला. म्हणजे आता पुढे जरी गेलो तरी ह्याच व्हॅल्यूज रिपीट होतील. पुन्हा 198च घ्यावा लागेल, पुढे 0 घेऊन 198. पुन्हा होतील किती 52. पुन्हा त्याचा 520 होऊन जाईल. पुन्हा 495 सगळं. इथे 25 आल्यावर आपली सुरुवात पण तर 25चीच होती ना. इथे 25 आला, आता पुन्हा सुरुवात तर आपली 25चीच होती, म्हणजे पुन्हा हे सगळं रिपीट होत राहील. त्यामुळे बच्चो त्यामुळे इथे पुढे आता हे कम्प्लीट होणार आहे का नाही. तर दरवेळेस दर 2 स्टेप मध्ये काय घडत राहील 25 येत राहील, पुन्हा तेच सगळं रिपीट होत राहील. हा डिव्हिजन हा भागाकार कधीच कम्प्लीट होणार नाही. म्हणजेच काय विचारलो तर हे असंच पुढे डॉट 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 येत राहतील. 0.25 रिपीट होत राहील. म्हणजेच थोडक्यात काय विचारलो 25/99 इक्वल टू 0.25 आणि याला वरती सेगमेंट द्यायचा. म्हणजे याचा अर्थ असा असतो चलो
की 25 रिपीट होत राहणार आहे. 25 काय आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. हा काय आहे? नॉन टर्मिनेटिंग, न थांबणारा, म्हणजेच काय? पुन्हा पुन्हा रिपीट होणारा, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रिपीट होणारा हा डेसिमल फॉर्म आहे. थोडक्यात बच्चो 25/99 चा आन्सर किती येतं? 0.25. आणि वरती जी मी कॅप दिली छोटीशी, त्या कॅपचा अर्थ काय झाला? 25 रिपीट होत राहणार आहे. चला बच्चो सेकंड सम कडे जाऊया. या सेकंड झालं, थर्ड सम कडे जाऊया. आता बच्चो तुम्हाला सुद्धा समजलं असणार, त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता माझ्या आधी. अर्थातच तुम्ही काय? नोटबुक पेन घेऊन बसलं पाहिजे आणि माझ्यासोबत तुम्ही पण काम केलं पाहिजे, तुम्ही पण सॉल्व केलं पाहिजे. बच्चो थर्ड आहे आपलं 23/7. थर्ड आहे 23/7. चला तुम्ही पण कामाला लागा. 23/7 ला सिंप्लिफाय करा. सोल्यूशन चलो 23/7 ला 23/7 ला 7 चा आपल्याला 100 करता येतं का? 10 करता येतं का? तर नाही करता येत. मग आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे तीच चालू देऊ. आपली जी पारंपरिक मेथड आहे ती चालू देऊ. कोणाला डिवाइड करायचं आहे? 23 ला. कुणी डिवाइड करायचं आहे? 7 ने. 23 ला डिवाइड करायचंय, कुणी डिवाइड करायचंय? तर 7 ने. चालू द्या. मग म्हणा बच्चो 7 चा टेबल. 7 3s are 21. चला इथे आल्यावर काय करत असतो आपण? सबट्रॅक्शन. मग 23 - 21 किती उरतील बच्चो? 2. आता आपले नंबर्स संपले. नंबर्स संपले म्हणून आन्सर मध्ये काय द्यायचा? पॉइंट. आणि आता दरवेळेस कोणाची मदत घेत राहायची? झिरोची. 23 - 21 2. आता मदत कोणाची घेणार? झिरोची. ओके. चला म्हणा पुन्हा 7 चे टेबल. 7 2s are 14. 7 2s are 14. करा सबट्रॅक्शन. 20 - 14 किती होतं बच्चो? 6. पुन्हा कोणाची मदत घेत राहायची? झिरोची. चला म्हणा 7 चे टेबल. 7 8s are 56. सबट्रॅक्शन. 60 - 56 किती उरलं बच्चो? 4. किती उरलं? 4. 4 वर पुन्हा 0 ठेवून चालू ठेवायचं. 7 5s are 35. 7 5s are 35. मग 40 - 35 किती उरतात बच्चो? 5. 40 - 35 उरतात किती? 5. पुन्हा 5 वर घेतला 0. 7 7s are किती बच्चो? 49. 50 - 49 किती उरतं? 1. 50 - 49 उरतं 1. 1 वर घ्या पुन्हा 0. पुन्हा 7 1s are 7. 10 - 7 बच्चो किती उरतात? 3. 3 वर द्या 0 द्या 30 करा. 7 4s are 28. 7 4s are 28. 30 - 28 किती? 2. आता 2 वर काय ठेवणार? 0. 2 वर काय ठेवणार? 0. तर बच्चो पुन्हा इथे 2 आला. इथे पण आधी 2 आला होता बघा. तर 23 - 21 कडून कोण आला होता? 2. मग आता इथे जर आपण 0 ठेवला तर पुन्हा इथूनच सगळं रिपीटेशन होईल. 0 ठेवला की पुन्हा 20 होऊन जाईल. मग 7 2s are 14. पुन्हा सगळं हेच रिपीट होईल. बच्चो इथे 2 आला हो, पण 2 ला तर आपण एकदा सिंप्लिफाय करत सॉल्व करत गेलोय. पुन्हा 2 येणं याचा अर्थ काय? पुन्हा ह्याच सगळ्या स्टेप्स रिपीट होणं. तेव्हा बच्चो आता इथे काय करायचं असतं? थांबायचं असतं. आणि तुमचा हट्ट असेल की नाही मला याला सॉल्वच करत राहायचं आहे, की आता याचा रिमाइंडर 0 येईपर्यंत सॉल्व करायचा आहे. तर बच्चो हा रिमाइंडर 0 कधीच येणार नाही. अगदी जगाच्या अंतापर्यंतही हा रिमाइंडर 0 होणार नाही. ही प्रोसेस तुम्ही कोट्यावधी वर्ष कंटिन्युअस चालू ठेवली तरीही हा रिमाइंडर 0 होईल का? नाही. कारण इथे 2 आला, इथे तर 2 येऊन गेला होता. पुन्हा हेच सगळं सायकल काय आहे? रिपीट होत राहील.
त्या बच्चे लोक हा काय आहे रिकरिंग डेसिमल आहे. त्यामुळे 23/7 हे असं पण केलं आणि त्याचं उत्तर द्या. 23/7 म्हणजेच कोण बच्चे लोक 3.285714 285714 हे आन्सर. पण आता काय आन्सर एवढं का नाही, तर ह्या 285714 हा रिपीट होत राहणार आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर काय दिली पाहिजे, कॅप दिली पाहिजे. 285714 याचा अर्थ काय, हा आता ह्या क्रमाने पुन्हा 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 रिपीट होत राहील. रिमाइंडर कधीही 0 होणार नाही, प्रोसेस चालू राहील. आणि मग आपण किती वेळ करत बसायचं ते, तर आपण काय फक्त लक्षात येऊ द्यायचं की अरे इथे 2 आला आणि इथे तर 2 ने आपण स्टार्ट केलं होतं, मग हे पुन्हा आता काय रिपीट व्हायला सुरुवात होऊन जाईल. त्यामुळे मग आपण थांबून घ्यायचं आणि आन्सर काय दिलं 3.285714 आणि त्याच्यावर काय द्या, कॅप द्या. कॅपचा अर्थ काय झाला की हा तेवढा पार्ट काय होतोय रिकरिंग होतोय, पुन्हा पुन्हा येतोय. बच्चे लोक हे काय झालं आपलं P/Q फॉर्म मधला रॅशनल नंबर, P/Q फॉर्म मधला रॅशनल नंबर आणि हा काय आहे डेसिमल फॉर्म. याला अजून जास्त क्लिअर सांगायचं तर तो हा काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. चला बच्चे लोक हे झालं आपलं थर्ड. सॉल्व करूया आता फोर्थला. अर्थात तुमच्याकडे वही आहे, पेन आहे, तुम्ही पण कामाला लागा. बच्चे लोक फोर्थ तुमच्याकडे बुक आहेच आहे. फोर्थ सम आहे आपलं, फोर्थ सम आहे 4/5 4/5 लागा कामाला. फोर्थ सम 4/5 सिंपल सम आहे. तुमचं कदाचित आन्सर आलं पण असेल. 4/5 लागा कामाला. सोल्युशन 4/5. आता 5चं टेबल सिंपल टेबल आहे बच्चे लोक. तुम्हाला वाटलं तुम्ही डायरेक्ट असंच लिहू शकता, आपल्या ट्रॅडिशनल मेथडने गेलात तरी चालेल. 4ला डिवाइड करायचंय, कुणी 5ने डिवाइड करायचंय. 5च्या टेबलमध्ये 4 हा 5 = 5 पेक्षाही लहान आहे, डिवाइड करता येत नाही म्हणून 0. मग आता 4चा काय करणार 40 आणि 5 8 = 40. 5 8 = 40. 40 - 40 काय तर 0. रिमाइंडर 0 आला. आन्सर झालं, प्रक्रिया थांबली. मग 4/5 म्हणजेच काय येतं 0.8. 4/5 काय झालं 0.8. इथे रिपिटेशन झालं का पुन्हा, तर रिपिटेशन नाही झालं. रिमाइंडर 0 आलाय. त्यामुळे याच्या डोक्यावर बार द्यायचा का आपण, तर याच्या डोक्यावर बार नाही. बार केव्हा, जर का हे आन्सर असं रिपीट होत राहिलं असतं 8 तर आपण 0.8 आणि डोक्यावर काय दिला असता बार. पण इथे रिपिटेशन नाही. इथे रिपिटेशन नाही तर आपण आन्सर मध्ये बार देणार नाही. 4/5चा आन्सर काय राहील फक्त 0.8. त्याच्या डोक्यावर कॅप देणार का आपण, तर कॅप देणार नाही. कारण का तो रिपीट झालाय का नाही, रिमाइंडर काय आलाय 0 म्हणून. चला मित्रांनो खूपच सिंपल होतं. आता सॉल्व करूया 5ला. चलो 5th मध्ये आहे 17/8. 17/8. चलो हे पण सिंपलच आहे. तुमच्यातल्या काहींचं सॉल्व करून झालं पण असणार. मग तुमचा आन्सर चेक करा 17/8. तर चलो 17 ला डिवाइड करायचंय. डिवाइड करणार आपण 17 ला. कोणी डिवाइड करणार तर 8 ने. चला मग मला 8चं टेबल 8 × 1 = 8. 8 × 2 = 16. 2चा आपल्याला डिवाइड करता येईल 2 ने. 8 × 2 = 16. 8 × 2 = 16. इथे होते सबट्रॅक्शन. मग 17 - 16 किती येतं 1. आता 1 ला डिवाइड करता येतं का 8 नाही, तर नाही, स्मॉल आहे. त्यामुळे इथे काय देणार आपण पॉइंट. आता 1 ला काय 0 घेऊन 10 बनवणार.
चला चालू ठेवा. 8 1 जा 8 1 जा 8. 10 मायनस 8 किती येतो चलो? 10 मायनस 8 येतो 2. आता आपल्याकडे नंबर्स नाहीच आहेत, मग कोणाची मदत घेत राहावं लागतं? झिरोची. मग आता 20 केला. 8 2 जा 16. 8 2 जा 16. 20 मायनस 16 किती येतं? 4. 4 चा केला चलो पुन्हा 0 घेऊन 40. आता 8 5 जा 40. 8 5 जा 40. 40 मायनस 40 किती येतं चलो? 0. 40 मायनस 40 किती येतं? 0. रिमाइंडर आला 0. रिमाइंडर 0 येणं म्हणजेच काय? डिव्हिजन कंप्लीट झालं. कोणी रिपीट झालं का? नाही. रिकरिंग आहे का? नाही. तर चलो 17/8 हा झाला P अपॉन Q फॉर्म. आणि डेसिमल फॉर्म कोण आहे? इक्वल टू 2.125. 17/8 म्हणजेच किती? 2.125. इथे 125 ला आपण कॅप वगैरे देणार का? तर नाही देणार. का बरं? रिमाइंडर 0 आहे. प्रोसेस थांबलेली आहे, संपलेली आहे. कुणीही पुन्हा पुन्हा रिपीट होत नाहीये. त्यामुळे 17/8 चा आन्सर आहे 2.125 विदाउट कॅप. त्यात बच्चो या फॉर्मला आपण काय? दोघंच्या दोघं काय? रॅशनल नंबरच आहे, सेम रॅशनल नंबर आहे. पण हा कोणता आहे? P अपॉन Q फॉर्म आहे. तर हा कोणता आहे? डेसिमल फॉर्म आहे. चलो इथे आपला क्वेश्चन 2 कंप्लीट झाला. चला सॉल्व करूया क्वेश्चन 3 ला. चलो क्वेश्चन 3 आपला. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P अपॉन Q फॉर्म. त्यातलं फर्स्ट आहे 0.6 आणि या 0.6 च्या 6 वर कॅप पण नाहीये, प्लेन 0.6 आहे. याचा अर्थ हा 6 रिपीट होणारा नाहीये. कॅप असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा बच्चो? की तेवढी व्हॅल्यू रिपीट होते पुन्हा पुन्हा. चला हा आहे डेसिमल फॉर्म. हा आपल्याला तो कन्वर्ट करून द्यायचा आहे P अपॉन Q फॉर्म मध्ये. सोल्युशन 0.6. 0.6 बच्चो आता हे इतकं सिंपल आहे 0.6 की याला सॉल्व करताना प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असू शकेल. प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असू शकेल. तर बच्चो एखादा 0.6 म्हणजेच काय? तर 6 एक पॉइंट आहे म्हणून एक झिरो घ्यायचा. एक पॉइंट आहे म्हणून एक झिरो आणि त्याला कोण द्यायचा? 1. तर 0.6 म्हणजेच कोण बच्चो? 6/10. का बरं? तर तुम्ही 10 ने डिवाइड करताना काय करता? जस्ट एक झिरो आहे म्हणून एक पॉइंट देता. उलटा पण विचार करा. 10 ने डिवाइड करताना आपण काय? एक पॉइंट देतो. तर एक पॉइंट आहे तर खाली काय घेतला पाहिजे? आपण 10 घेतला पाहिजे. त्यामुळे हे झालं 6/10. 0.6 म्हणजेच कोण? 6/10. एक पॉइंट होता सोडून दिला 10 घेऊन. आता बच्चो याला थोडं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. 2 ने डिवाइड करता येईल. 2 3 जा आणि 2 5 जा 10. त्यामुळे 0.6 म्हणजेच कोण बच्चो? 3/5. 0.6 म्हणजेच कोण? तर 3/5. हा तुमचा डेसिमल फॉर्म, हा तुमचा P अपॉन Q फॉर्म. तर चला बच्चो हे झालं आपलं फर्स्ट. सॉल्व करूया सेकंडला. बच्चो ह्याच क्वेश्चन मधलं सेकंड. सेकंड है बच्चों 0.37. 0.37 पण 37 ला कॅप आहे. 0.37 37 ला एक कॅप. याचा सरळ अर्थ काय घ्यायचा बच्चो? 37 काय होतोय? पुन्हा 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 रिपीट होतोय. 0.37. चला बच्चो याला P अपॉन Q फॉर्म मध्ये न्यायचं आहे. P अपॉन Q फॉर्म मध्ये. आणि आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलंय की अशा डेसिमल फॉर्म मधल्या व्हॅल्यूला, रॅशनल नंबरला P अपॉन Q मध्ये कसं कन्वर्ट करतो ते आपण पाहिलेलं आहे. चला तेच रिव्हिजन आहे. तो बच्चो जो आहे व्हॅल्यू त्याला x सपोज करून घ्या. जो आहे त्याला x सपोज करून घ्या. लेट x इक्वल टू 0.37. x इक्वल टू 0.37. याचा अर्थ काय झाला बच्चो? x इक्वल टू 0.37. 37 चं काय आहे? रिपीटेशन आहे.
0.37 च्या डोक्यावर कॅप आहे. कॅपचा अर्थ झाला 37 चं काय आहे, रिपिटेशन आहे. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया. जो दिलाय नंबर आपल्याला 0.37, त्याला सपोज केलं आपण x इक्वल टू 0.37. त्याचा अर्थ काय, 0.37 हा 0.37 काय होतोय, रिपीट होतोय, कारण त्याच्या डोक्यावर कॅप आहे म्हणून. मग बच्चे लोक आता रिपीट किती अंक होत आहेत, 2 रिपीट होत आहेत 2, म्हणून 2 झिरो असलेल्या 1 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय किती, 2 अंक रिपीट होत आहेत कोणते, 37, म्हणून 2 झिरोंची मदत घ्यायची आणि 1. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100. कसं ठरवलं, कधी 100 ने मल्टिप्लाय करावं लागतं, कधी 10 ने, कधी 1000 ने. कसं ठरवायचं, किती अंक रिपीट झाले, किती अंक रिपीट झाले तेवढ्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. ओके, चला मग आता 100 ने मल्टिप्लाय करूया. 100 ने मल्टिप्लाय केलं बच्चे तर हे काय राहील, 100x इकडची साईड. 100 ने मल्टिप्लाय करताना बच्चे 100 ने मल्टिप्लाय करताना काय घडेल, हा पॉइंट 2 घरं पुढे जाईल. 100 ने मल्टिप्लाय करताना हा पॉइंट 2 घरं पुढे जाईल आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे तो होईल आता 37 पॉइंट. पण हे 37 रिपीट होणं थांबलंय का, तर नाही, त्याचं ते रिपीट होणं चालूच आहे. 37 हे कायमसाठी चालू आहे. याला म्हणूया बच्चो इक्वेशन नंबर 2. आता काय करून टाकायचं असतं, ह्या दोघांची सबट्रॅक्शन, सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. मोठ्यातनं लहान्याला सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. तर बच्चो मोठ्या इक्वेशन मधनं लहान्याला सबट्रॅक्ट करायचं. मग काय होऊन जाईल, 100x मायनस एक्स हे राहील लेफ्ट साइडला. 100x मायनस एक्स राहील लेफ्ट साइडला. राईट साइडला राहील 37 पॉइंट. 37चं रिपिटेशन सुरूच आहे. मायनस 1 मधला पार्ट 0.37 तो आहेच आहे. आता सबट्रॅक्शन केली 1 आणि 2 ची. 2 मधनं 1 ला सबट्रॅक्ट केलं. 100x मायनस एक्स या साईडला. त्या साईडला 37 रिपिटेशन, 37 आणि 37चं रिपिटेशन मायनस हे 0.37चं रिपिटेशन. म्हणजे 100x मायनस एक्स किती झालेले असतील, 99x. 100x मायनस एक्स किती होतील, 99x. आणि मित्रांनो हा जो रिपीट होणारा पार्ट आहे याच्यात पण आहे, रिपीट होणारा पार्ट याच्यात पण आहे. रिपीट होणारा पार्ट दोघांकडे आहे. मग हा रिपीट होणारा पार्ट काय झाला, मायनस पण आहे प्लस पण आहे, तो निघून जाईल. उरेल फक्त आता प्लेन 37. रिपिटेशन काय झालं, याच्यात पण आहे, रिपिटेशन याच्यात पण आहे. ते रिपिटेशन काय करायचंय, मायनस करायचंय. हा पार्ट काय झाला, निघून गेला, संपला. शिल्लक काय, 99x इक्वल टू 37. देयरफॉर x इक्वल टू काय, 37. आणि ह्या 99 ला इकडे शिफ्ट करून देऊ, म्हणजे काय आहे, अपॉन 99. 37 अपॉन 99. मग चलो आपला p अपॉन q फॉर्म आलेला आहे. 0.37 होता आपला डेसिमल फॉर्म, त्यात 37चं रिपिटेशन. 0.37 म्हणजेच कोण बच्चे लोक, हा डेसिमल फॉर्म म्हणजेच कोण, तर 37 अपॉन 99 हा झाला आपला p अपॉन q फॉर्म. डेसिमल फॉर्म आणि हा काय झाला आपला p अपॉन q फॉर्म. तर बच्चे लोक क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट असतो हा तुमच्या युनिट टेस्टला येणार, म्हणजे येणार जेव्हा केव्हा तुमची एग्जाम होईल तेव्हा ह्या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन की ज्याला डेसिमल मधनं कशात लिहायचं असतं, p अपॉन q फॉर्म मध्ये हा क्वेश्चन आपल्याला येणार, म्हणजे येणार. आपल्याला 3-4 मार्क्स मिळणार, म्हणजे मिळणार. तर बच्चे लोक या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन 3 मध्ये अजूनही पुष्कळ सम आहेत, ते आपण सॉल्व करणार पुढच्या लेक्चरला. पण मी ते तुम्हाला देऊन ठेवतो ॲज अ होमवर्क म्हणून. तुम्ही ट्राय करा,
सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नक्की सॉल्व करता येतील, नक्की सॉल्व करता येतील. आणि नाही सॉल्व झाले तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्यांना सॉल्व करणारच आहोत. तर बच्चे लोक, मी पुढचे सम तुम्हाला देतोय लिहून, आणि काय करा, प्रॅक्टिस करा. आणि पुन्हा ते सम सॉल्व करून झाले तर आपल्या ग्रुपवर त्याचा आन्सर पण टाका बच्चे लोक. आपला जो ग्रुप आहे तुमचा 9 सेमी जेल रोड, 9 सेमी अशोक स्तंभ, जे काही ग्रुप आहेत आपले, त्या ग्रुपवर हे आन्सर सुद्धा तुम्ही टाका. तर बच्चे लोक, पुढचं होमवर्क साठी मी देऊन ठेवतो. सगळं तुम्ही करा असं मी म्हणत पण नाही, पण घरी ट्राय करा. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यातनं वाढेल. जर का तुम्हाला सॉल्व करता आलं तर नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल, आनंद वाटेल, इंटरेस्ट वाटेल. तर बच्चे लोक, HW साठी बुक मधलेच आहेत. फर्स्ट आहे 3.17, 3.17. सेकंड आहे बच्चे लोक 15.89, 15.89, 89 ला बार आहे फक्त. थर्ड आहे बच्चे लोक 2.514, 2.514, 514 ला बार आहे. बच्चे लोक, मी एक्सप्लेन करताना आधी पण जेव्हा आपण डेसिमल फॉर्म मधनं P/Q फॉर्म मध्ये जातो तेव्हा जेवढं रिपिटेशन आहे तेवढे 0 घेऊन 1 सोबत घेऊन मल्टिप्लाय करायचं असतं. मग इथे कितीने मल्टिप्लाय करायचंय तुमच्या लक्षात आलं असेल. इथे पण जेवढं रिपिटेशन आहे तेवढे 0 घेऊन त्याच्यासोबत 1 घेऊन मल्टिप्लाय करायचंय. इथे किती अंक रिपीट होत आहेत तेवढे 0 घेऊन त्याच्यासोबत 1 घेऊन मल्टिप्लाय करा, आन्सर नक्की मिळेल. पण तरीही अडलं तर आपण बच्चे लोक पुढच्या लेक्चरमध्ये भेटणारच आहोत. चला भेटूया बच्चे लोक पुढच्या लेक्चर.